तर पोषण महिना चालू आहे, ज्यामुळे आपण हे वेगवेगळे पदार्थ आणले. तर हे काही घरी करून आणलेले येतं आणि हे काही फळं येतं, भाज्या आहेत. गरोदर मातेनं काय करायचंय, पाळी चुकली की अंगणवाडीमध्ये येऊन नाव नोंदणी करायची आणि मग तुम्हाला इथं सगळ्या सुविधा भेटतील. लसीकरणाच्या दिवशी डोस भेटतात, टीटीचा डोस. आता पहिल्याने जी गरोदर माता आहे तिला 2 टीटीचे डोस आहेत आणि तिला जर छोटं बाळ असेल तर तिला एकच बूस्टर डोस आहे. आणि तिने आहार पण योग्य घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी जर एक पोळी खात असाल तर आता थोडं जास्त जेवण करायचं, कारण आता तुमचा एक जीव आहे आणि तुमच्या गर्भामध्ये बाळ आहे छोटं, त्याला पण लागते ना खायला. तुमच्याच ते रक्तावर म्हणजे वाढत असते. आणि सगळं भाजीपाला, पिवळे फळं खा, हिरव्या भाजीपाला खा आणि घरी पण केलेले पदार्थ. म्हणजे कसं खिचडी केली तुम्ही, त्याच्यात सगळं भाज्या टाकायच्या, टमाटर, आलू, म्हणजे वेगवेगळे व्हिटॅमिन असतात ना, ते सगळे तुम्हाला भेटतात. आणि गरोदर मातेचं ताट कसं असते जेवायचं, वरण भात, भाजी पोळी, दह्याची वाटी, आता कोणती चटणी, खोबऱ्याची चटणी आम्ही करून आणली बघा तुम्हाला, टेस्ट राहील. आणि पोषण महिना म्हणजे आता महिनाभर तर खायचंय चांगलं चांगलं आणि नंतरही खायचंय तुम्हाला. पोषण महिना म्हणून का महिनाभरच नाही, बाळाच्या पण आहे. जेवण करायचं भरपूर, गोळ्या घ्यायच्या आणि तुम्हाला कॅल्शियमची गोळी देतात, ती रोज संध्याकाळी घ्यायची. एक गोळी रोज घ्यायची सगळ्यांनी गरोदर मातांनी.